आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। हे बदकाच्या पाठीवरून पाणी काढण्यासारखे आहे असे अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्याबद्दल का म्हणाले? ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त सध्या चर्चा सुरू आहे। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे। ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन यांचे घर सोडल्याची मध्यंतरी चर्चा देखील बघायला मिळाली। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सतत सुरू आहे। यावर भाष्य नेमकं का बच्चन कुटुंबियांकडून किंवा अभिषेक बच्चन यांच्याकडून केले जात नाहीये हे सतत विचारले जाते। काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन याने एक अत्यंत मोठा खुलासा केला, ज्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे। अभिषेक बच्चन हा म्हणाला की हे बदकाच्या पाठीवरून पाणी काढण्यासारखे आहे। याचा अर्थ असा की एखाद्यावर टीका सतत होत असेल, मात्र त्या टीकेपेक्षा त्याला मिळालेले प्रेम आणि प्रशंसा कितीतरी पट अधिक असते। नेहमीच आपण जीवनामध्ये सकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे। नकारात्मक गोष्टीपासून दूर जाण्याचा सल्ला नेहमीच ऐश्वर्या देते। नकारात्मक गोष्टीपासून दूर राहण्यासाठी एक प्रकारचा सल्लाच ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याला दिलाय। मात्र अभिषेक बच्चन यांच्या या विधानाचा जोरदार चर्चा होत आहे। चाहते सतत विचारत आहेत की खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार का? चाहत्यांमध्ये मोठी चिंता ही बघायला मिळत आहे। काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। काही दिवसापूर्वीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही मुलगी आराध्या हिच्या शाळेच्या एका प्रोग्राममध्ये पोहोचले होते। त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये हे दोघे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आल्याचे बघायला मिळाले। यामध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्याकडे दुर्लक्ष करताना दिसला, ज्यानंतर परत घटस्फोटाची चर्चा सुरू झाली। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।